पुणेकर शिवचो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. केशवनगर कुंभारवाडा पुणे येथील सर्वात मोठा व होलसेल व रिटेल ज्याचं शाडू मातीचा मूर्ती असो, इको फ्रेंडली असो किंवा POP असो, सगळ्यांसाठी एक नाव आहे ज्याचं नाव आहे गणराज आर्ट्स. कारण की आपल्याकडे असं जवळपास 4 ते 5 हजार मूर्ती आहे. यावेळेस किती असणार दादा? आपल्याकडे 4,500 ते 5,000पर्यंत मूर्ती आहे. आणि दरवर्षीप्रमाणे होलसेल रिटेल दोन्ही असतं. होलसेल रिटेल दोन्ही पण चालू आहे. ओके. आणि जसं मला माहिती आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता या कारखान्यात आहे ना तुम्हाला संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर कलरिंग, फिनिशिंग आणि ड्रेपरी पण असते. ड्रेपरी म्हणजे कसं, म्हणजे छोट्या मूर्त्यांसाठी असते का मोठ्या मूर्त्यांसाठी असते? 6 फुटापर्यंत आहे. 6 फुटापर्यंत सगळ्या मूर्त्यांना. तर मित्रांनो बघू शकता या साईडला मंडळाच्या मूर्ती आहेत. पण दादा जसं आपल्याकडे डिस्प्ले असतो की आपण समजा दरवर्षी समजा 200 वरती पॅटर्न असतात, ह्यावेळेस किती पॅटर्न असणार? आपल्याकडे कमीत कमी 250 ते 300 पॅटर्नमध्ये गणपती अवेलेबल आहेत. आणि आम्ही फक्त बोलत नाही, तुम्हाला नंबरिंग सहित दाखवतो. क्या बात पूर्ण ड्रेपरी सगळं पण तुम्हाला भेटून जाते. आहे. ओके. आणि या साईडलाही पॅटर्न असणार आहे. त्या सगळ्या मातीच्या आहेत, या POPच्या 4 फूट मंडळांसाठी. ओके. आता ह्यावेळेस ही एक मूर्ती खूप युनिक दिसते, म्हणजे ही कुठली असणार नेमकं म्हणजे आता? ही हनुमान रूपामध्ये एक मूर्ती आहे 5 फुटामध्ये. पण आता बुक झाले त्याच्यात ऑप्शन असणार आहे. हो, आहेत तुम्हाला ऑप्शन. ऑप्शन भेटणार म्हणजे ही जर मूर्ती स्क्रीनशॉट घेऊन कोणी पाठवला आणि पेमेंट केलं तर तुम्हाला बुकिंग होऊन जाईल. आता ही अल्पेश. हो, चौरंग गणपती आपण एक व्हिडिओ टाकलेली आहे. ओके. गोल्डन गणपती टाईप हा मोठा आहे 5 फुटाचा. 5 फुटामध्ये. आणि याच्यात साईजेस पण असतात. ही छोटीवाली पण आहे 4 फूट पण आहे, 2 फूट पण आहे, 3 फूट पण आहे, 1 फूट पण आहे. आणि 1 फुटापासून 1 फूट पासून आहे. तर हा फायदा असतो. म्हणजे एखादा होलसेल कारखान्यात जर गेलो तर हा फायदा असतो की इकडे तुम्हाला सगळ्या size तुम्हाला सगळ्या साईज मध्ये भेटून जाईल, ते पण ड्रेपरी सकट. अच्छा, याला ड्रेपरी पण करून ड्रेपरी भेटेल. सकट. हो. आणि या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला पण खूप युनिक मूर्ती आहेत. जसं आपण बघू शकता ही एक आपण फिलिप्स पॅटर्न ज्याला बोलतो ती एक मूर्ती आहे. किंवा लालबागचा राजा, हे किती फुटापासून असणार? हा 6 फुटाचा लाल वगैरे आहे. 6 फुटाचा. हो. आणि ह्याला पण ड्रेपरी करून भेटेल. हो. जर कशी तुम्हाला 6 फुटामध्ये आपण ड्रेपरी केलेली आहे, ते पण दाखवतो. ओके. आणि ही एक मूर्ती आहे, ही पण 6.5 फुटाची आहे. 6.5 फुटाची, म्हणजे मंडळासाठी ही परफेक्ट आहे. आणि POP असल्यामुळे आणि नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्यामुळे ते तुम्हाला ड्रेपरी करून सुद्धा भेटेल. आणि उचलायला पण इझी असते, म्हणजे जास्त लोक लागणार नाही. आणि ही वाली आहे ना ड्रेपरीवाली. तर मित्रांनो बघू शकता ही एक मूर्ती आहे जी ड्रेपरी करून ठेवण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे ह्याला अष्टविनायक ही 6.5 फुटाची मूर्ती आहे. ओके. पण ऑलमोस्ट सिमिलर टू लालबागचा राजा. लालबागचा राजा. ती प्रॉपर लालबागचा राजा. प्रॉपर लालबागचा राजा, त्यात तुम्हाला सुद्धा ड्रेपरी करून सुद्धा भेटेल. अच्छा, त्याला ड्रेपरी करून सुद्धा पाहिजे. आणि ह्या वर साईडच्या बोलतोय बुकेट. बुकेट. हो. आणि मित्रांनो बघू शकता इकडे, कारण तुम्ही ज्या साईडला बघणार ना तिकडे तुम्हाला मूर्त्याच मूर्त्या बघायला भेटणार. आता दादा ह्या सगळ्या मूर्त्या कुठल्या या असतात? सगळ्या शाडू मातीच्या 15 इंच मध्ये. 15 इंच. हो. होलसेल रिटेल दोन्ही पण चालू आहे आपल्याकडं. ओके. आणि होलसेल बुकिंग कधी चालू होतं साधारण? होलसेल बुकिंग आपली 15 जून नंतर चालू होती. आणि कधी पण चालू असेल? तसं एक महिनाभराच्या आसपास कालावधी आपला असतो. कारखाना तर 12 महिने चालू असतो. पण ज्याला लवकर येऊन बुकिंग करायचं असेल लवकर पण करू शकतो. हो, म्हणजे कसं तुम्हाला कस्टमाइज, तुम्हाला जे कलर पाहिजे, समजा हा कलर वगैरे असेल तुम्हाला भेटून जातील. ओके. त्यासाठी लवकर आलं तर बरं होतं. तर मित्रांनो जर तुमचा स्टॉल असेल किंवा तुमच्या मित्राचा स्टॉल असेल किंवा तुम्हाला घरी मूर्ती बसवायची असेल तर इकडे या. तुम्हाला इकडे खूप चांगल्या मूर्त्या आणि लगेच. आणि बघू शकता इकडे बाल गणेशमध्येही बऱ्याचशा मूर्त्या बुक आहेत. म्हणजे हा कारखाना म्हणजे आपलं जसं गणराज आर्ट्स एवढा प्रसिद्ध आहे की लोकांची लाईन आपली बुकिंग कमीत कमी मे जून पासून होल रिटेलसाठी चालू असते. ओके. कारण की जे आपल्या पिढीजात परंपरा लोक बुकिंग येऊन करतात चालूच असतं. आता हे सगळे इको फ्रेंडली आहे. ही 15 इंचामध्ये तुम्हाला ड्रेपरी केलेली मूर्ती आहे. ह्याच्यात तुम्हाला अजून ड्रेपरी घ्यायला विविध मूर्त्या भेटून जाते. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला मी ह्यासाठी बोलतोय ना की जर तुम्ही कुठलीही मूर्तीची ड्रेपरी बघितली ह्याच्यात खूप युनिक पॅटर्न असणार आहे. आणि ही जी मूर्ती तुम्ही बघताय ही विदाउट ड्रेपरी अशी आहे. हो. आणि त्यातही जर तुम्ही बघितलं रेखीवपणा, सुंदरपणा, म्हणजे ज्यांना विथ ड्रेपरी पाहिजे असेल त्यांना विथ ड्रेपरी ड्रेपरी विदाउट ड्रेपरी म्हणजे विदाउट ड्रेपरी म्हणजे ऑप्शन अवेलेबल आहेत. राईट. आणि जर माझं कन्सिडर केलं तर मला असं सजवलेलं बघा, कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला कुठली पाहिजे ते. काय त्यांना पारंपरिक हवा असेल तरी त्यांना ते डोळे वगैरे एवढं सुबक आहे ते त्यांना बाकी काय भरायची गरज नाही आहे. तर मित्रांनो बघू शकतो या साईडलाही खूप मूर्त्या आहेत. आणि मेन म्हणजे आपला नंबरिंगवाला डिस्प्ले तो आतमध्ये, राईट? आतमध्ये. तर मित्रांनो बघू शकतो या साईडलाही खूप युनिक मूर्त्या आहेत. आता शाडू मातीच्या 18 इंचामध्ये. 18 इंचामध्ये. हो. आणि म्हणजे आपल्या साईजेसचं सेक्शन वेगळा केलं का? कारण तो जो होता तो 15 इंचाचा होता. ओके. हा 18 इंच आहे, 1 फुटाचा माग आहे. ओके. 2 फुटाचा आतमध्ये, 3 फूट बी पलीकडे आहे. आणि हा आपला कारखाना जेवढं मला माहिती आहे की 3 मजली आहे. हो. एकमेव कारखाना ज्याचा 3 मजल्याचा आहे. आणि तुमचा अजून एक कारखाना पण आहे. हो आहे अजून. तर तिथे काय काय असणार म्हणजे तिथं आपल्याकडे शाडू माती, POP, ओके, साईज 4 फूट 5 फूट सगळ्या साईज मध्ये. सगळ्या साईज असणार. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला मी संपूर्ण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या ज्या वरच्या मूर्त्या आहेत तुम्ही बघताय या 15 इंचामध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्त्या आहेत. आणि यांची जर फिनिशिंग तुम्ही बघितली किंवा कलरिंग, अष्टविनायक म्हणा किंवा मग शाहू चौक किंवा मग आपले मुंबई पॅटर्न म्हणा किंवा मग पुणेरी पगडी फेटा, जास्वंदावरचं मूर्ती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातही मला आठवतं की श्रीमंत दगडूशेठ हलवाईमध्ये विथ ज्वेलरी, नॉर्मल ज्वेलरी, फुल ज्वेलरी आपल्याकडे ड्रेपरी केलेली आहे 18 इंचामध्ये. तुम्हाला ती बघू शकता. बुकिंग सुद्धा आहे ती. ओके. कस्टमाइज ड्रेपरी आहे ती. कस्टमाइज ड्रेप. हो. आणि त्यात तुम्हाला हंडीमध्ये पण आहे ड्रेपरीमध्ये. राईट. हे बाळकृष्ण आहे 21 इंचामध्ये. राईट.
आणि अजून तुम्हाला पाहिजे असेल त्या कलरमध्ये सुद्धा भेटेल किंवा असे सॅम्पल करून ठेवलेले आहेत. काय बात. आणि फिनिशिंग वगैरे सगळं अप्रतिम, म्हणजे डोळ्याचं कलरिंग आपण दाखवणार, जे नंबरिंग पण दाखवणार आहे. आणि जो आपण मगाशी 15 इंचामध्ये ड्रेपरी वाली त्यातली ही मोठी ही मोठी मूर्ती आहे, ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. ह्यात सुद्धा तुम्हाला ड्रेपरी करून भेटेल. आणि याच्यात जर आता कोणाला पीओपी हवी असेल तर ते पण भेटून जाणार. पीओपी पण आहे. आणि दादा जसं आता आपल्याकडे युनिक मूर्त्या किती आहेत यावेळेस आणि काय स्पेशल मूर्त्या असणार का? युनिक आपल्याकडे बऱ्याच आहेत आणि स्पेशल अशा 5 ते 6 मूर्त्या आहेत आपल्याकडे. ओके. त्या कोणाकडेच नाही आहेत, कोणाकडेच नाहीत अख्ख्या पुण्यात. अख्ख्या पण आहेत. या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. हो. शकता इकडे पण मूर्त्या आहेत, पण दरवर्षी आपण जेव्हा लवकर येतो, यावेळेस ऍक्च्युली उशीर झाला मला व्हिडिओ बनवायला, पण इकडे जेव्हा येतो हे पूर्ण भरलं असं, म्हणजे होलसेल मटेरियल बरेचसे गेलेलं आहे. होलसेल गेलेले आहेत. हे सगळ्या मंडळांसाठी चालू आहे पेंटिंग. ओके. यातही बुकिंग आहेत, पण जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली असेल त्यात सेम टू सेम मूर्ती यांच्याकडे असते, कारण यांचा दुसरा कारखाना आहे, तिथे बऱ्याचशा मूर्त्या ठेवलेल्या असतात. आणि छोट्या मूर्त्या म्हणजे असं मला तर असं वाटतं की आता समजा माझ्या मंडळासाठी ही मूर्ती नेली मी श्रींची, तर ह्याच्यात मला छोटी मूर्ती तर भेटणार. भेटेल, छोटे पण भेटेल. अख्ख्या मंडळाची सेम थीमची मूर्ती होऊ शकते. मंडळात जेवढे मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांना डबल, भेटणार. हो. आणि जे तुम्ही युनिक मूर्त्या बोलला होता, युनिक मूर्त्या इकडे या आतमध्ये दाखवतो. ओके, पण मंडळाच्या छोट्या मंडळाच्या इथं मूर्त्या असतात ना? हो, या सगळ्या 3 फुटाच्या आहेत. ओके. त्यात आपण बघू शकतो मित्रांनो, चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, तसंच विठ्ठल रूपातील गणेश मूर्ती आहे. इकडे आपण बघू शकतो सिंहासन पॅटर्न, आणि वरती बघू शकता खूप सुंदर आहे. ते हँडलाही ड्रेपरी करून देतो आपण. हो, याच्यामध्ये ड्रेपरी आपल्या 3 फूट अवेलेबल आहे आता. तुम्हाला कस्टमाइज ड्रेपरी सुद्धा करून भेटणार आहेत. राईट. आणि धोती कलर वगैरे पण असले युनिक आहे जे बाकी कुठे भेटणार नाही, खूप कमी ठिकाणी भेटतील असे. राईट. तर आता युनिक मूर्ती जे तुम्ही बोलले होते ते कुठले असणार? ते पहिला गणपती हत्ती गणपती, हत्तीवर बसलेला. ओके. त्यानंतर कमळातला आहे. राईट. हा दत्त महाराजांच्या रूपात एक आहे. ओके. हा विठ्ठलाचा आहे. राईट. आणि बघू शकतो मित्रांनो सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना- चौरंग एक आहे. अच्छा. आणि हे गोल चौरंग. हो. तर ह्या मूर्त्या तुम्ही बोलताय की पुण्यात कुठेच भेटणार नाही? हो, आणि अजून एक आहे, ती सुद्धा दाखवतो मी, पलीकडे ठेवलेली आहे ती. ओके. ती पण दाखवतो. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक ह्याच्यात सेक्शन वेगवेगळे आहेत, तर त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू, कारण तुम्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी मिस करू शकता. आणि जसं जर तुम्ही लालबागचा राजा बघत असाल पण तुम्हाला युनिक मूर्ती पाहिजे, तर ही एक मूर्ती आहे. बाहेर पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत ज्या युनिक आहेत. आणि या साईडला मला माहिती आहे डिस्प्ले, पण ह्या साईडला काय असणार? या साईडला आपल्याकडे 2 फुटाच्या ड्रेपरी केलेल्या सुद्धा आहेत, साध्या आहेत, प्लेन आहेत, सगळ्या मूर्त्या भेटून जातील तुम्हाला. बघू शकता इकडे. आता ह्या सगळ्या इको फ्रेंडली का पीओपी आहेत या सगळ्या पीओपी आहेत. ओके. आणि ह्याला बघू शकता मित्रांनो संपूर्ण मूर्ती युनिक. आता ही एक मूर्ती खूप सुंदर आहे, ह्याची फिनिशिंग, कलरिंग आणि ड्रेपरी. तसंच ही एक मूर्ती खूप सुंदर आहे, ह्याची पण फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता. तसंच विठ्ठल रूपातील मूर्ती किंवा ही मूर्ती यावेळेस फेमस आहे एकदम आणि अप्रतिम दिसते. तसंच लालबागचा राजा, ती ड्रेपरी सुद्धा भेटेल तुम्हाला, विदाउट ड्रेपरी सुद्धा भेटेल. ओके. आणि इकडे आपलं हे आहेत संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज मध्ये ही एक मूर्ती बघा मित्रांनो, खूप सुंदर ड्रेपरी करून ठेवण्यात आणि बुक झाले आहेत म्हणजे. आणि इकडे वरती पण आहेत. आता मला सेम ड्रेपरी करून हवे असेल तर भेटेल करून? हो, सेम टू सेम भेटून जाईल. तुमच्या मनाने सुद्धा तुम्हाला जे कलर आवडतील ते कलर तुम्हाला करून भेटतील, सेम टू सेम. जबरदस्त. आणि आणखी एक युनिक बोलले होते तुम्ही? ती युनिक मूर्ती शेडजी रूपात आहे ही एक मूर्ती. ओके. आणि बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्ती केलेली आहे ही, आणि युनिक आहे. त्यात आपले कलर सायझेस पण आहेत. आणि ही एक मूर्ती पण तुम्ही बघू शकता खूप युनिक, म्हणजे यावेळेस अशा बऱ्याचशा मूर्त्या ज्या युनिक आहेत आणि ड्रेपरी सुद्धा आहेत. राईट. आणि हे सायझेस पण आहेत. आता जसं आपण बोलतो सोफा किंवा गादी, त्याच्यावर जे आपण आसन टाकतो त्याला पण ते डिटेलिंगवर लक्ष दिलेलं आहे, म्हणजे काय बात. आणि इकडे पण बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि इथे हा स्पेशली पीओपी सेक्शन आहे, पण आता 2 फुटाचा. 2 फुटाचा. ह्याच्या मागे पण मला माहिती आहे गणपती दिसतात बघा. आपण जसं तुम्ही झूम करून बघितलं तिकडे पण अख्खा एक डिस्प्ले आहे, ते मातीचा आहे पूर्ण डिस्प्ले. पूर्ण डिस्प्ले. कारण की ह्या गणराज आर्टला याला मला पण उत्सुकता असते, कारण मला माहिती आहे दरवर्षी काहीतरी युनिक मूर्त्या बघायला भेटेल, शिकायला भेटेल, बघायला भेटेल, कलर कॉम्बिनेशन बघायला भेटेल. तर आता डिस्प्ले बघूया आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे यांचं ऑफिस आहे, जिथे संपूर्ण डिस्प्ले लावलेला आहे, म्हणजे हा डिस्प्ले एरिया बोलू शकतो. डिस्प्ले पूर्ण जे होलसेल करतात त्यांच्यासाठी पूर्ण नंबरिंग केलेली आहे. ओके. तुम्हाला पाहिजे तेव्हा 15 जून नंतर बुकिंग चालू होती. राईट. कधी येऊ शकता. हो, 15 नंबरिंग तुमच्या समोर आहे, म्हणजे तुम्ही स्वतः नंबरिंग बघू शकता. आणि तुम्हाला एक संपूर्ण, जसं मी दरवर्षी देतो तुम्हाला एक वॉक अराउंड द्यायचा प्रयत्न करतो. आता हे वरचं 1 नंबरपासून सुरुवात होती, तर जसं तुम्ही बोलले 6 इंच, तर हे मूर्ती आहेत ना 6 इंचवाल्या, ते 6 इंच 8 इंच असे सगळ्या लाईनीने लावलेले आहेत. ओके. आणि इथे तुम्ही सिलेक्ट करून क्वांटिटी सांगू शकता आणि तुम्हाला क्वांटिटी मध्ये गणपती मूर्त्या भेटून जातील. जसं तुम्ही बघताय मित्रांनो वरती आहे, तसं मग जसं साईजेस वाढतात तसे इकडे मूर्त्याही साईजेस तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्या साईडला बघा तुम्ही, आता ह्या पीओपी आणि इको फ्रेंडली मिक्स आहेत का पीओपी आहेत फक्त? नाही, फक्त पीओपी आहेत. लालबागचा राजा 1 फुटामध्ये पण आहे. 1 फुटामध्ये, 1.5 फुटामध्ये. काय बात आहे. आणि इकडे बघू शकता पुण्यातील प्रमुख मंडळ, जसं तुम्हाला बोललेलो, हा मानाचा पहिला कसबा गणपती आहे. ओके. हा मानाचा दुसरा आहे तांबडी जोगेश्वरी. Right. हा मानाचा 4था गणपती आहे तुळशीबाग. आणि मानाचा 3रा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, गुरुजी तालीम. क्या बात आहे. आणि मानाचे संपूर्ण गणपती आहेत. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई, तुम्हाला मी बोललेलो डिफरंट असतात, एक ज्वेलरीवाला आहे
हा ओरिजिनल मूर्ती जशी आहे श्रींची तशी वाली आहे, विथ ज्वेलरी वाली पण आहे, त्याच्यात एक्स्ट्रा ज्वेलरी पाहिजे असेल ती वाली पण आहे, प्लेन सुद्धा आहे, तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर मोठी प्लेन सुद्धा आहे. सायझेस मध्ये आहेत. आणि बघू शकता मित्रांनो इकडे पण जसं मी तुम्हाला संपूर्ण मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय, खूप युनिक मूर्त्या आहेत. आपण जसे बाहेरही काय बघितलेलं जास्वंदाच्या वगैरे, तो डिस्प्ले वेगळा आहे, हा डिस्प्ले वेगळा आहे. आता ही बघू शकता चौरंगावरची, तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई, आणि हे विथ ड्रेपरी. पण ही आणि ह्या मूर्तीमध्ये असं साधारणतः ऑलमोस्ट सिमिलर, पण आता डिफरन्स काय असणार म्हणजे? ही मूर्ती तुम्ही बघताय ती पीओपीची आहे, ओके 1 फुटामध्ये. राईट. आणि ही जी बघते ती मातीमध्ये, तुम्हाला 1 फूट मातीमध्ये सुद्धा ड्रेपरी अवेलेबल आहे आपल्याकडे 1 फुटामध्ये. आणि मित्रांनो जसं बाकीच्या मूर्त्या तुम्ही बघताय ह्यांची पण फिनिशिंग कलरिंग खूप सुंदर आहे. आणि एवढंच नाही, ह्या साईडला माझ्या मागेही काही डिस्प्ले आहे, प्लस बाहेरचा डिस्प्ले आपण बघणार आहोत तोही आहे. तर खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि साईजेसमध्ये आहेत, म्हणजे जसे साईज पण तसे आहेत. आणि या साईडला कुठल्या असणार? ह्या सगळ्या आपल्या मातीच्या, शाडू मातीच्या. ओके, क्या बात आहे. आणि ह्याच्यात पण तुम्ही बघा, आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण पुढच्या वर्षी जर तुम्हाला स्टॉल टाकायचा असेल किंवा लवकर मूर्ती येऊन बुक करायची असेल तुमच्या चॉईसनुसार, ती मूर्ती तुम्ही सांगू शकता. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मूर्ती आवडली पण यावेळेस भेटत नाही आहे, मागच्या वर्षी मी पाहिलेली. त्यासाठी लवकरात लवकर या, व्हिजिट करा, एकदा बघून जावा. इकडे तुम्हाला खूप मूर्त्या भेटणार आहे. हा वाला सेक्शन कुठला असणार आता? हा आपला 2 फुटाचा मातीचा आहे, शाडू मातीचा. ओके, शाडू मातीमध्ये आपण पेपर लागण्यामध्ये मूर्त्या बनवायला त्यावेळेस पेपर लागतात पूर्ण. पेपर लागतं, ही पूर्ण मूर्ती. हो, त्यामुळे तुम्ही आरामशीर उचलू शकता, ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे. आणि खूप युनिक मूर्ती आहे, म्हणजे ही म्हणा, ही म्हणा, किंवा वरती पण बघितलं तुम्ही यात मूर्ती. सुद्धा लालबागचा राजा आपल्याकडे आहे 2 फुटाचा अवेलेबल मातीमध्ये. ओके. आणि फिनिशिंगमध्ये काही डिफरन्स येत नाही, म्हणजे जसं ते आपण म्हणतो की पीओपी इको फ्रेंडली, त्या फिनिशिंगमध्ये बिलकुल डिफरन्स येत नाही. आणि ह्या जर तुम्ही मूर्त्या बघायचा प्रयत्न करताय, कुठलीही मूर्ती आवडली, स्टॉप करा व्हिडिओ, स्क्रीनशॉट घ्या, खाली पाठवा, बुकिंग होऊन जाईल दादा ऑनलाईन. हो, ऑनलाईन बुकिंग चालू आहे. चालू आहे ना? हो. तर मित्रांनो बघू शकता इकडे बऱ्याचशा हा लेबलिंग आहे. तिथे जसं तुम्ही आतलं लेबलिंग पाहिलेलं आहे, इकडचं लेबलिंग वेगळं आहे. इथं पण तुम्ही बघू शकता बुकिंग झालेले आहेत, पण त्यातही तुम्हाला साईजेस भेटून जातील. हो, साईज सगळ्या 1 फुटापासून 6 इंचापासून आपल्याकडे व्हरायटी आहे. आणि रॉ मूर्त्या पण आहेत, म्हणजे त्यांना रॉ हवे असतील, जसं तो आम्ही बोललो की होलसेल, जर तुम्हाला होलसेलमध्ये द्यायचं आहे, ही जी श्रींची मूर्ती आहे ह्याच्यात आमच्याकडे एवढी क्वांटिटी आहे. आणि वरचा मेन जर व्हिडिओ बघायला गेले तर तिथं तर बऱ्याचशा बघायला त्या भेटतील. आहे सगळ्या. तिकडे ड्रेपरीवाले काय असतील का? कारण ड्रेपरी सेक्शन आपलं वरती आहे. ड्रेपरीवरती आपला सेक्शन वेगळा आहे सेपरेट. ओके, तिथं बघायला हो, सगळ्या साईजमध्ये तिथं. तर इथं पण बघू शकता मित्रांनो, इथं पण खूप सुंदर आणि युनिक मूर्त्या आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतात. तर मित्रांनो बघू शकता इकडे पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आणि आपल्यासोबत एक दादा आहेत जे गणपती घ्यायला आले. तर तुमचा स्टॉल कुठं असतो? शनी मंदिरापाशी कसबा पेठ, आणि नाव काय असतं स्टॉलचं? नवग्रह आर्ट्स. नवग्रह आर्ट्स, म्हणजे नवग्रह मंदिर जे आपण बोलतो गणपती मंडळ, त्याच्या इथे. म्हणजे इथंच. तर मित्रांनो ह्यांच्याकडे पण मूर्त्या भेटणार, नक्की विजिट करा. म्हणजे जर पुण्यातलं कोण असेल तर तुमच्या इथे येऊन मूर्त्या घेऊन जाऊ शकता, राईट? आणि स्टॉल कधीपासून सुरुवात होणार आहे? आपला 18 ऑगस्टपासून सुरू आहे. मेन माणूस. मित्रांनो बघू शकता इकडे यांचा होलसेल डिस्प्ले, आणि ह्या संपूर्ण मूर्त्या अशा काढून ठेवल्यात म्हणजे या स्टॉलसाठी. सगळ्या स्टॉलसाठी आता चाललेल्या आहेत. ओके. आणि जसं मला आठवत आहे की इकडे आपला अजून एक 2-3 रॅक भरलेले असतात. हो, ते आता सगळा माल पुढं चालला, जसं तारीख जवळ येईल तसा माल पुढं घेत चाललेत. राईट. आणि बघू शकता संपूर्ण मूर्त्या, जसं मी तुम्हाला बोललो शारदा गजानन, ह्याच्यात तुम्ही बघू शकता सगळ्या शारदा गजानन आहेत. इकडे जर तुम्ही बोलले चौरंग गणेश तसे आहेत, जर इकडे आपण बोललो तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर तसे आहेत. तर इकडे समोर पण रॅकमध्ये जर तुम्ही बघितलं झूम करून, तर इकडे बघा जशी तुम्ही मूर्ती बोलणार त्या संपूर्ण सेम पॅटर्नच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. किंवा या रॅकवर जर तुम्ही बोलला तरी बघा सगळीकडे सेम मूर्त्या आहेत. आणि सगळीकडे सेम, म्हणजे होलसेल ॲक्च्युली काय असतं ते इथं बघायला भेटतं. त्यात तुम्हाला होलसेलला अशा ड्रेपरी सुद्धा भेटतील. ही मातीची मूर्ती आहे. राईट, म्हणजे रेडी घेऊन डायरेक्ट घेऊन जायचं तुम्ही, बाकी काय करायची गरज नाही. काहीच नाही, डायरेक्ट ड्रेपरी गेला असेल तर एक तयार मूर्ती आहेत. ओके. पूर्ण फेटा, पगडी, धोतर इको फ्रेंडली पीओपी दोन्हीमध्ये. दोन्हीमध्ये. या इको फ्रेंडली आहेत. ओके. पीओपीच्या पर्यंत या सगळ्या पीओपीचेच आहेत. क्या बात आहे. आणि दगडूशेठ हलवाई वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहेत. इकडे बघू शकता आपण बऱ्याचशा युनिक मूर्त्या आहेत ज्या इकडे आपण कलरिंग वगैरे करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि तसंच त्यांच्या ड्रेपरीसही रेडी आहेत. आणि आता आपण जर बघतो ड्रेपरी सेक्शन, तर तुम्ही मला इकडे तो पलीकडे ड्रेपरी. तर मित्रांनो इकडे बघू शकता, इकडे यांचा ड्रेपरी सेक्शन आहे. त्यात तुम्हाला बऱ्याचशा युनिक मूर्त्या बघायला भेटणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या श्रींची मूर्ती इकडे खूप सुंदर ड्रेपरी करून ठेवण्यात आलेली आहे. ही एक बघू शकता, प्लस मयूरासन किंवा मोरासोबतची मूर्ती. ही एक मूर्ती बघा, म्हणजे जरीचे फेटे म्हणा किंवा नवीन यावेळेस आलेले डबल फेटे बोलतो आपण, तेही आहेत. आणि हे संपूर्ण म्हणजे आता होलसेलमध्ये पण इथे, जसं आता तू आपला तांबडी जोगेश्वरी हे होलसेलमध्ये इकडे आहेत सगळे. किंवा तिकडे आपण बघू शकता, इकडे आपण आहे ते आहे गुरुजी तालीम. ह्या साईडलाही बघितलं तर ह्या साईडलाही खूप युनिक मूर्त्या आहेत. आणि आता हे संपूर्ण आता जसं आपलं ड्रेपरी सेक्शन आहे, तो होलसेल ड्रेपरीचे बुकिंग कधी होतात का ते पण 15 जून नंतरच होतात. 15 जून नंतर सगळं पूर्ण. त्यात पण पॅटर्न सिलेक्ट करू शकतात ते.
क्या बात आहे. तर यश आता जसं आपण हे मूर्त्या बघतोय आणि संपूर्ण माहिती आम्हाला भेटली, पण आता ह्या वर्षी तर रिटेल आपलं चालूच आहे, होलसेल पण चालू आहे, होलसेल आता शक्यतो थोडं कमी आलंय. थोडं कमी राहिलं. पण जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर पुढच्या वर्षी जूनपासून 15 जून पासून चालू होतं, तेव्हा तुम्ही फोन करा किंवा डायरेक्ट कारखान्याला व्हिजिट केली तरी चालेल. क्या होतं. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ फ्रॉम गणराज आर्ट्स. तुम्हाला कुठलीही श्रींची मूर्ती आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या, खाली नंबर मेन्शन तिथे सेंड करा आणि गणराज आर्ट जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे येथे इथे व्हिजिट करा. धन्यवाद. जय गणेश.